बाळू लोंढे आज मी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भूमिका घेतलेली आहे। चला तर सुरुवात करूया माझ्या जीवन परिचय माझ्या जन्मापासून। सर्वांना माझा नमस्कार। मी द्रौपदी मुर्मू बोलते। माझा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील उपरपेडा या गावी झाला। माझ्या वडिलांचं नाव विरांजन नारायण तुडू असे आहे। मी एक राजकारणी असून सध्या मी भारत देशाची राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहे। मी भारतीय राष्ट्र पक्षाची जनता पक्षाची सदस्य आहे। राजकारणाचा बाळकडू मला माझ्या घराकडूनच मिळाला होता, कारण माझे वडील आणि माझे आजोबा हे आमच्या गावचे सरपंच होते। जेव्हा मी माझी कारकीर्द ही ओडिशातील सिंचन आणि ऊर्जा या विभागात झाली। त्या अगोदर मी झारखंड या राज्याची राज्यपाल म्हणून काम करत असे। मी माझं शिक्षण रमादेवी महिला महाविद्यालयातून म्हणजे भुवनेश्वर येथून पूर्ण केलं। तिथे मी माझी कला शाखेचं शिक्षण पूर्ण केलं। माझं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं। त्यानंतर माझा विवाह श्यामचंद मुर्मू यांच्याशी झाला। त्यांच्याकडनं मला 3 अपत्ये झाली। एक वाईट घटना घडली 1984 मध्ये एक वाईट घटना घडली, ती म्हणजे माझ्या 3 वर्षाच्या लहान मुलीचा मृत्यू झाला। त्यानंतर मी आपल्या लोकांच्या कल्याणाच्या मार्गासाठी राजकारणाकडे पाऊल उचललं। जेव्हा मी हे सगळं करत होते तेव्हा माझ्या पुढे फार संकटे आली। शिक्षण घेतानाही फार संकटे आली। खरं तर मुळात मी एक आदिवासी महिला आहे आणि आदिवासी असल्या कारणाने माझ्या पुढे फार संकटे आली आणि त्या संकटांना सामोरं जाऊन मी माझं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहिले। पुन्हा एकदा अकस्मात घटना घडली, ती म्हणजे माझा थोरला मुलगा जग सोडून गेला। या घटनेतून स्वतःला सावरताना माझ्या मनावर फार गंभीर परिणाम झाला, परंतु माझा ध्यास फक्त एवढाच होता, अभ्यास करायचा आणि काहीतरी व्हायचं एवढंच माझ्या मनात होतं। कितीही संकटे होत, कितीही काय करत मी माझ्या मी माझ्या मार्गाने जाण्याचं थांबले नाही। हे सगळं करत असताना कधी वाटलं नव्हतं की मी अशा एवढ्या मोठ्या पदावर जाईल, परंतु नशिबाने साथ दिली आणि आज मी भारत देशाची राष्ट्रपती झाले। पुन्हा एकदा माझा दुसरा मुलगा जग सोडून गेला। त्यानंतर 2-3 महिन्यांनी लगेच पतीचाही मृत्यू झाला। जगावं तरी कोणासाठी हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला। तेव्हा माझे पाय आपोआप राजकारणाकडे वळाले आणि माझ्या लक्षात आलं की आता आपल्या लोकांसाठी लढायचं, आपल्या लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या। सगळं झालं आणि मी राष्ट्रपती पदाकडे जाण्यासाठी संयुक्त विरोधी संघाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली होती आणि ती मी यशस्वीपणे पारही पाडली। 25 जुलै 2022 मध्ये मी भारत देशाचे राष्ट्रपती झाले। राष्ट्रपती झाल्याच्या नंतर माझ्या मनात फक्त एवढंच होतं की आता लोकांच्या कल्याणासाठी कार्य करायचं। माझं पद कितीही मोठं असलं तरी त्याचं गांभीर्य मला आहे आणि भारत देशाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे। जाता जाता एवढंच म्हणेन की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। जोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी नाहीत असं समजायचं। आपल्या मार्गावर कितीही संकटे येऊत, पण त्या संकटांना सामोरं जाण्याचं बळ आपल्यापाशी असलं पाहिजे। देवाला सुख नाही तर हिंमत मागा। कसं आपल्या संकटांना सामोरं जाता येईल याच्याकडे लक्ष द्या। जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि तेच माझ्यासोबत झालं। गरिबीचा अनुभव मला खूप पहिल्यापासून आहे। लहानपणापासून ते मोठी होईपर्यंत मी गरिबीतच वाढली आहे, त्यामुळे गरिबी काय असते मला चांगलं ठाऊक आहे। परंतु आपल्या संकटांना आपण गरीब आहोत असं समजून थांबायचं नाही, तर त्याच्यावर मात करून पुढं कसं जाता येईल याचा प्रयत्न करायचा। माझ्यापाशी तर कोणीच नव्हतं। 2-3 महिन्यांनी माझी आई आणि स्वतःचा सख्खा भाऊही वारला। विचार करा त्या काळामध्ये माझ्या मनावर काय परिणाम झाला असेल। परंतु मी लढले नाही, पडले नाही, तर मी ठरवलं की आता मीही काहीतरी होणार आणि माझ्या देशासाठी मी एक भारत देशाची नागरिक आहे हे समजून भारत देशाला काय देता येईल काय नाही याच्याकडे प्रयत्न करेल।
खरं सांगू का, ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात आणि माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे म्हणून मला संकटातही मार्ग सापडले. देव तर सर्वांनाच देतो, देव सर्वांनाच संकट देताना देतो, परंतु संकटांवर मात कशी करायची याची हिंमत आपल्यापाशी असली पाहिजे. जाता जाता एवढंच म्हणेन की यही मेरे जीवन की कहानी है, यही मेरे जीवन की कहानी है, मेरा दिल मेरी धड़कन मेरे सांसें हिंदुस्तानी है, मेरी सांसें हिंदुस्तानी है. थँक्यू. पसरतं ते